आपण हे सगळं डिस्कस मॉर्निंग तर इंद्रा आबासाहेबांनी ना सतत सॉफ्टवेअर स्टान्स ठेवलाय, त्याच्यामुळे महाडिक इंडस्ट्रीची मार्केटमध्ये हवी तशी दहशत निर्माण नाही झाली. डोंट वरी विक्रांत, आपण आपली दहशत निर्माण करू आणि तेही कामाच्या बाबतीत. कसं आहे, समोरच्याला उत्तर कामातून दिलेलं नेहमी बरं असतं, असं बडबड करून नाही. हे बघ इंद्रा, तू हे सगळं ना हलक्यात घेऊ नकोस. आबासाहेबांसारखं प्लीज नको वागूस. तुला सांगू का, मला खरं तर तुझी काम करण्याची पद्धत खूप आवडते. तू जसा स्ट्रेट आणि डिरेक्ट आहेस ना, स्ट्रिक्ट आहेस ना, तसा फक्त फॅक्टरीत नाही तर बाहेरही राहा. म्हणजे आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊया. इंडोफोर्सवाल्यांनी आपल्या कामगारांना पैसे चारून ते जे काही वागलेत ना, त्यांना एक्सपोज करूया. इंडोफोर्सला काय उत्तर द्यायचं ते मी देईन, पण असं नाही. त्यांची नंबर 1ची पोझिशन टेक ओव्हर कर. आणि मुळात मला हे प्रेस कॉन्फरन्स वगैरे आवडतच नाही. माझ्याकडे वेळच नाही आहे या गोष्टींसाठी. सी, मला असं वाटतं आपण आपला हा वेळ आपल्या ग्रोथसाठी यूज करावा, त्याने आपल्याला जास्त फायदा होईल. हो, पण आपल्याला त्यांना उत्तर द्यावं लागेल. इंदिरा, रिव्हेंज. मी तेच सांगतोय विक्रांत, हे रिव्हेंज वगैरे सगळे लहान मुलांचे खेळ आहेत. अरे, आपण आपला वेळ हा आपली लाईन मोठी करण्यासाठी घालवूया, नाही की दुसऱ्यांची लाईन छोटी करण्यासाठी. हो, म्हणजे आपण हातावर हात ठेवून बसूया, काहीच नको करूया. आपण करायचं ना, आपण आपल्या कंपनीला मोठं करायचं, आणि तेही नंबर 1 पोझिशन हलवू न देता. कसं आहे विक्रांत, नेहमी शक्तीने नाही युक्तीने काम करायचं. डोकं वापरून आपला वेळ वाचवायचा आणि तो वाचलेला वेळ आपल्या ग्रोथसाठी यूज करायचा. म्हणजे मी तरी हेच करतो बघ. जमलं तर तुझ्याही डोक्याचा वापर असाच कर. माझा फोकस माझ्या ग्रोथवरच आहे इंदिरा. माझी शक्ती आणि युक्ती ज्या दिवशी मी वापरायला लागेन त्या दिवशी तू माझ्या पायाशी आणि ती खुर्ची माझी असेल. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? ही फुलं कोणी ठेवली तिथे? कोणी आहे का तिकडे? सर, येऊ का? तू काय करतेस इकडे? सर, मीच आणली होती ती फुलं. तुला चांगलं माहितीये मला गुलाब आवडत नाहीत. मुद्दाम करतेस ना तू हे? अहो सर, त्या गुलाबांबरोबर एक चिठ्ठी पण आहे, ती तरी वाचा आधी. थँक्यू. हे कशासाठी? हाय का आता? अहो, तुम्ही मला त्या फ्रॉड लोकांपासून वाचवलं तर थँक्यू तर म्हणायला पाहिजे ना तुम्हाला. फॅक्टरीत निमूटपणे स्वतःची कामं करायची सोडून ही काय रिकामी कामं करते तू? हे बघ, त्या क्षणी मला जे योग्य वाटलं ते मी केलं, आणि तुझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती ना तरी मी हेच केलं असतं. अहो सर, पण माझ्यासाठी तर मोठी गोष्ट आहे ना. तुम्ही जर तेव्हा तिथे नसतात आले तर माहित नाही काय झालं असतं. माझं अख्खं आयुष्य बरबाद झालं असतं सर. आता तुम्ही जर एवढं केलं तर मी थँक्यू तर बोलायला पाहिजे ना तुम्हाला. झालं तुझं? हे बघ, तुझ्या या फॉर्मॅलिटीमध्ये ना माझा खूप वेळ वाया गेलाय, आणि तुला चांगलं माहिती आहे मला वेळ वाया गेलेला बिलकुल आवडत नाही. तुला जर मला थँक्यू म्हणायचंच असेल ना तर फॅक्टरीसाठी काहीतरी कर, फॅक्टरीसाठी कॉन्ट्रीब्यूट कर, ते जास्त आवडेल मला. निघ आता इथून आणि तुझी फुलं घेऊन जा. काय हा माणूस सतत नुसती चिडचिड चिडचिड, एक सेकंद हसून बोलता येत नाही. एवढं मी थँक्स बोलायला गेले आणि वरती माझ्यावरतीच चिडले. थोडी छान फुलं दिली मी, वरतून मला म्हणतात की बाहेर जा निघून. काटे दिले त्यांनी मला, नुसते कडू करलं नुसतं. माझी चिडचिड होती. भावा, काय मॅटर झाला? कोणाला मारायला चाललीस? अरे ते बघ ना कारलं. काय झालं? बोलली का तू थँक्यू? अरे कसलं काय, बोलूच दिलं नाही. मी गेले आत थँक्यू बोलायला, लगेच मला दाराच्या बाहेर काढलं. मला म्हणे माझा वेळ वाया घालवू नको, आणि जर तुला थँक्यू बोलायचंच असेल तर कंपनीसाठी काहीतरी कर. आता तुम्हाला सांग, मी काय कंपनीत काम करत नाही का बरोबर? जाऊ दे ना भावा, कुठं लोड घेती? तरी मी तुला आधीच म्हणलं होतं. कधी? आधी कधी बोलला होता तू? हा, म्हणजे मोठ्याने नव्हतं म्हणलं, मनातली मनात म्हणलं होतं. पण जाऊ दे ना, ते ना सोडून. हाय का आता? असं कसं जाऊ दे? मला कोणाचे उपकार ठेवलेला आवडत नाही. ते बोललेत ना की मला थँक्यू बोलायचं नाही. आता बघ, मी त्यांना थँक्यू बोलूनच राहणार आहे. भावा, कुठे एवढीशी गोष्ट इगोवर घेती? जाऊ दे ना, दे सोडून. त्याच्यापेक्षा तू हे फुलं इकडे दे. थांब, हळू दे, लागल. माझ्या तरी कामाला येतील.
तुला कोणाला द्यायचे फुलं? आहे आपलं एक सिक्रेट. हा, याचं कसलं सिक्रेट आहे जे मला माहित नाही? गोट्या, अहो काकी, हे बघा ना, अगं आपल्या आजूबाजूचं कॉलेज एवढं मोठं आहे. अगं काय सांगतेस काय? हो. हे आपल्या अजितचं कॉलेज आहे? हा, हे बघा. पण काकी, तुम्हाला एक सांगू का? म्हणजे आधी आपला आजोबा हवेतच होता, पण आता तो अजून हवेत उडणार आहे. काय सांगू का चिकू, अगं मला कधी वाटलं पण नव्हतं आपल्या अजितला एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. का नाही मिळणार काकी? अहो तो भाऊ कोणच आहे या सुपर हिट ब्लॉगर अश्विनी महाडिक उर्फ चिकूचा, मग होणारच ना. ओ सुपरस्टार ब्लॉगर अश्विनी महाडिक, आता जर त्या हरभऱ्याच्या झाडावरनं खाली उतरा आणि किचन मध्ये जाऊन खीर बनवा. खीर? खीर. अगं इंद्राला तुझ्या हातची शेवयांची खीर इतकी आवडली आहे की त्याला पुन्हा खायची इच्छा झाली. म्हणलं होऊन जाऊ देत मग आज, म्हणून म्हणते आज आठवणीने त्याच्यासाठी खीर बनव. आणि हा, त्या दिवशी सारखीच बनव. मी सेम टू सेम खीर कशी बनवू आता? 1 सेकंड, मी बनवलेली नव्हती याचा अर्थ घरातलेच कोणीतरी बनवली असणार आहे. पण कोणी? चिकू, त्या दिवशीची खीर कोणी केली होती ते मला माहिती आहे बरं का. हा, आणि तुला जर हवा असेल तर तू तिची मदत घेऊ शकतेस. हो काकी, प्लीज सांगा ना, कोणी बनवली होती खीर? राणीने. काय? राणीने? राणीने? पण कसं? कसं काय कधी, आता ते महत्वाचं आहे का? त्या दिवशी सारखी स्वादिष्ट खीर होणं महत्वाचं आहे की नाही? हो. मग तर झालं. थँक्यू काकी. आई, आता स्वयंपाक करायला घेते बर का. राणी, हो अश्विनी, तुम्ही इथं या ना, या. बसा बसा बसा. पाणी आणते मी. तुम्ही नाही नको. अहो अश्विनी, काय हे बघ, तुम्हाला अरे तुरे करा. आणि तसंही मी तुझ्यापेक्षा लहान आहे, सो मला अरे तुरे कर. अहो नाही, मी तुम्हाला कसं अरे तुरे? नको नको, परत तेच अरे तुरे कर. बरं अश्विनी, तू इथं कशी काय आलीस? ऐक ना राणी, त्या दिवशी आमच्या घरी खीर तूच बनवली होतीस ना? खीर? हो, आमच्या घरी बनवली होती. आमच्या राणीने बनवली? तूच बनवली होतीस ना? हो, म्हणजे ते काय झालं, तुम्ही खीर बनवून गेलात, मग रत्ना काकी आल्या. काय ग राणी, अगं खीर बिघडली की? तुला येते का ग खीर करायला? मला? हा, मग येते की. मग बनवशील? मग त्यांनी मला विचारलं की तुला येते का खीर बनवता? मग मी बनवली, नाहीतर मी नसती बनवली. अगं खरंच, म्हणजे अगं हो हो, चिल, टेन्शन नको घेऊ तू. तुला माहितीये का, ती खीर माझ्या घरच्यांना खूपच आवडली. खरंच? आणि गेस व्हॉट, सगळ्यात जास्त कोणाला आवडली असेल? कोणाला? दादूला. आणि त्याला ना परत तशीच खीर खायची, आणि त्याने मला बनवायला सांगितली आहे. आणि त्या दिवशीची खीर मी नाही बनवली हे त्याला सांगून मला हर्ट नाही करायचंय. त्यामुळे प्लीज मला हेल्प कर ना, मला आत्ताच्या आत्ता तशीच खीर बनवून दे प्लीज. आणि हे बघ, नाही म्हणू नको प्लीज प्लीज प्लीज. आता खीर बनव. अगं राणे, ती एवढा आग्रह करते तर जा की बनव. जा, किती वेळ लागतो बनवायला? जा. हा, मग बनवायची ना? बरं चल, टिफिन घेते. हा, ये बघ, हे बघ आमचं किचन. हा, मस्त. अरे माझा कर्मा. अगं पोरींनो,
खीर बनवताय तुम्ही, पण अश्विनीताई तुमच्या बंगल्यासारखा माल मसाला नाही बरं का आमच्या घरात. नाही म्हणजे खीरीत तुम्ही काजू बदाम पिस्ता घालतच असाल ना, तसलं काही नाही बघा आमच्याकडं. आमच्याकडे फक्त दूध, शेवया आणि साखर एवढंच सामान आहे. हाय का आता अगं आई म्हणून काय झालं, आपण आपल्या घरात जशी बनवतो ना तशी बनवते, एलची कुटून टाकते, छान होईल. पण ती खरंच टेस्टी होईल का? आय मीन त्यामध्ये ड्रायफ्रुट्स नसतील तर मग? तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, एकदम टेस्टी होईल बघ. चल बनवा ग पुरीनं तुम्ही खीर, आणि काय मदत लागली ना तर सांगा, मी आहे इथं बाहेर. मी काही मदत करू का? नाही नाही, इथेच आहे सगळं, मी करते की. विदाउट ड्रायफ्रुट्स तू ही खीर कशी बनवणार आहेस? तुला एक स्वयंपाकातली गोष्ट सांगू का? अगं जेवणाला चव आहे ना त्या पदार्थामुळे नाही येत, फक्त तो पदार्थ बनवणारा माणूस तो पदार्थ किती मनापासून बनवतो ना याच्यामुळे खरी चव ठरते. म्हणून पदार्थामध्ये आपण काय काय टाकतो याच्यापेक्षा जास्त आपण तो पदार्थ किती मनापासून बनवतो ना त्याच्यामुळे तो पदार्थ जास्त टेस्टी होतो. वाव, किती छान. मग ना आता त्याच प्रेमाने बनवू खीर. ओके, लेट्स गो. अरे मला सांग, इंद्रा सर एवढे कडक आहेत, मग त्यांना ही अशी गोड खीर कशी आवडते? अगं राणी, तुला माहिती आहे का, त्या दिवशी माझ्या घरातले सगळेच शॉक झाले होते, कारण माझा दादू ना जेवणाच्या बाबतीत कधीच फरमाईश करत नाही, काहीच मागत नाही तो. पण त्या दिवशी पहिल्यांदा असं झालं होतं की त्याने एखादा पदार्थ ना पुन्हा बनवायला सांगितलंय, आणि तेही तू बनवलेली खीर होती. किती भारी ना. ही गोष्ट तर चांगलीच झाली. चला, म्हणजे इंद्रजीत सरांना काहीतरी चांगलं वाटलं. पण मग हे ते असं हसून बोलले का चिडूनच बोलले? म्हणजे मला हे विचारायचं होतं की इंद्रा सर कधी हसतात का? म्हणजे काय विषय का? राणी, तुला माहितीये का, माझा दादू ना फक्त कामाच्या बाबतीत थोडंसं स्ट्रिक्ट आहे, पण अदरवाईज तो घरी असतो ना तेव्हा एकदम चिल कूल असतो. मला तो बाहेर फिरायला घेऊन जातो, आईस्क्रीम खायला घेऊन जातो, माझ्यासाठी शॉपिंग करतो आणि माझे लाडही करतो. त्याचा ना स्वभाव असा आहे, तो थोडासा इंट्रोवर्ट आहे, म्हणजे ना लगेचच ओपन अप नाही होत, पण एकदा का तो खुलला ना मग त्याच्यासारखं कोणच नाही भाई. मग त्याच्या इतका छान स्माइल करणारा आणि काळजी घेणारा माणूसच नाही. मग ते माझ्याशी का असं वागतात? राणी, कसं आहे ना, तुला ना माझ्या दादूचा स्वभाव नाही कळलाय अजून. तू कधीला एकदा समजून घेतलास ना की मग विषय सॉर्ट. झाली तुमची खीर तयार. थँक्यू सो मच राणी. राणी, तुला नाही माहित तू माझं केवढं मोठं टेन्शन दूर केलंयस. अगं, माझ्या घरच्यांनी ना असं खूप दिवसानंतर कौतुक केलंय, आणि म्हणून मला त्यांना डिसअपॉइंट नव्हतं करायचं. सो वन्स अगेन थँक्यू सो मच.
अगं एवढं काय त्यात, पुढच्या वेळी दुसरं काय बनवायचं असेल ना मग ये, मी बनवायला. हो नक्की. पण राणी, मला एक डाऊट आहे, दादूला ही खीर आवडेल ना ग? त्यांना काय आवडेल काय नाही मी कसं सांगणार ना. पण खरंच त्यांना खीर खाऊन आवडते का हे तू मला नक्की सांग बर का. हो नक्कीच. चल मी येते. हा हो काकी येते. सावकाश जागा पोरी. हो जा सांभाळ. इंदिरा, तुझी फरमाईश पूर्ण झाली बर का. कसली? कसली म्हणजे? तुला खीर खायची होती ना, चिकूने तुझ्यासाठी खीर बनवलीये. हो वाव, म्हणजे चिकूने खूप मनावर घेतलेलं दिसतंय. हो मी घेतलंय मनावर, आता तूही घे. मी काय घेऊ मनावर? आय मीन तुम्ही सगळे माझ्यासाठी एक मुलगा बघा आणि त्याला घर जावई बनवा. मग काय, मग मी इथेच राहीन ना. तुला रोज अशीच खीर मी बनवून खाऊ घालेन. तुझं काहीतरी भलतच असतंय ना. दादू आता ही खीर टेस्ट करून बघ. ओके. अरे पण ही थोडी वेगळी वाटते, म्हणजे थोडी साधी वाटते है ना. अरे दादू तू खाऊन तरी बघ. आणि बाय द वे दादू, यात कुठले पदार्थ टाकलेत यापेक्षा ती किती प्रेमाने बनवली हे महत्वाचं असतं. चांगल्या खीर सोबत चांगलं बोलायला शिकते आपली चिकू आजकाल. ए दादू तू खाऊन बघ ना. हे घे, अजून थोडी घे. आता खा. झालंय व्लॉगिंग सुरू. बनवणाऱ्याने खूप प्रेमाने बनवलेली दिसते. खरंच खूप छान झाली आहे खीर. आई, मला थोडी आणखीन हवी आहे. पण मम्मा तू बघितलंस का, म्हणजे तू बनवलेले पदार्थ तू कधीच परत परत नाही मागत, पण मी बनवलेली खीर तो पुन्हा पुन्हा मागतोय. अरे मग प्रश्नच नाही, खीर बनलीच तशी आहे. कमाल झाली एकदम. अरे मग बनवलीये कुणी? लव यू. अशी खीर बनवणाऱ्या मुलीवर मी आयुष्यभर प्रेम करत राहीन. दादू खा खा, अजून भरपूर आहे आपल्याकडे. राणीच्या हातची चव परफेक्ट उतरली आहे वाटतं. एक काम करते, तिला हा व्हिडिओ पाठवते, तीही खुश आहे. खरंच खूप छान झाली खीर. लव यू. अशी खीर बनवणाऱ्या मुलीवर मी आयुष्यभर प्रेम करत राहीन. पाणी द्यावं. पाणी पी, पाणी. मोबाईलच्या नादात चाललंय सगळं. फोन बाजूला ठेवा आणि जेवून घे पटदिशीने. अगं राणे, अमृत सुद्धा असं लागणार ना, अशी झाली खीर. नाही कौतुक करू नका खिरीचं. तुमच्यासाठी नाही बनवली तिनं. मग कुणासाठी बनवली? अहो इंद्रजीत साहेबांसाठी बनवली. अशी खीर बनवणाऱ्या मुलीवर मी आयुष्यभर प्रेम करत राहीन. दादा मी बोलते विक्रांतशी, तू नको काळजी करूस. हो रे, तू तुझ्या बिझनेस कडे लक्ष दे. हो दादा, आलाय तो,
मी त्याच्याशी बोलते आणि तुला फोन करते. काळजी घे. बाय. गुड नाईट. विक्रांत, मला तुझ्याकडून एक छोटीशी मदत हवी होती. करशील ना? बोल. माझ्या माहेरी जायचंय. जा. जा काय, आपल्या दोघांना जावं लागणार आहे. दादाचा फोन आला होता आणि त्याने आपल्याला आवर्जून बोलावलंय आणि त्याला थोडी पैशांची मदतही हवी आहे. कसले पैसे? कसले पैसे म्हणजे? त्याला पैशांची मदत हवी आपल्याकडून. छापखा नाही माझा. त्याने मागितले की मी पैसे द्यायचे. मागच्या महिन्यात दिले होते ना पैसे. काय झालं त्याचं? अरे त्याला त्याच्या बिझनेस मध्ये लॉस झालाय. तो लॉस भरून काढण्यासाठी त्याला पैसे हवेत. म्हणजे भावाला म्हणावं, बिझनेस मधून प्रॉफिट काढता येत नसेल तर बिझनेस बंद करून टाक. मी काय समाजसेवा सुरू केली की कोणी मागितले की पैसे द्यायचे? धंदे यांनी करायचे आणि पैसे आम्ही पुरवायचे. बास विक्रांत, काय बोलतोयस? तुला तुझं तरी कळतंय का? माझ्या दादाला जरी बिझनेस मध्ये लॉस होत असेल ना तरी तो त्या बिझनेसचा मालक आहे. तुझ्यासारखा मी MD होणार आहे, महाडिक इंडस्ट्रीचा मी मालक आहे असं खोटं बोलत नाही तो. तोंड सांभाळून बोल. काय तोंड सांभाळून बोल? काय चुकीचं बोललीये मी? लग्नाआधी काय बोलला होतास ते आठवतंय का तुला? का विसरलायस? माझ्या दादाला प्रॉमिस केलं होतंस तू. त्याचा बिझनेस ग्रो होण्यासाठी त्याला हवी तेव्हा आणि हवी तेवढी मदत करणार होतास. लक्षात आहे की विसरलायस? मी सगळं लक्षात ठेवतो. मी MD झाल्यावर त्याला मदत करीन असं प्रॉमिस केलं होतं आणि मला थोडीच माहिती होतं की इंदिरा मध्ये होऊन माझ्या डोक्यावर बसून मलाच कामगार म्हणून वागवेल. मग मी माझ्या दादाला काय सांगू? माझा नवरा कामगार आहे म्हणून सांगू का? त्याला कंपनीमध्ये काडी मात्रही किंमत नाहीये. त्याला कंपनीत किंमत नाही म्हणून त्याच्या बायकोला त्याच्या घरात किंमत नाहीये. कामगार म्हणूनच आयुष्यभर राहायचं होतं ना तुला? तर मग माझ्याशी लग्न का केलंस? माझ्याशी लग्न करायचं होतं का MD झालेल्या माणसाशी? आणि जर का एवढीच घाई होती ना तर थांबायचं होतं मी MD होईपर्यंत. आणि राहिला प्रश्न तुझ्या भावाला मदत करण्याचा, तर ती मी करणार आहे, पण MD झाल्यावर. आता मी कामगार आहे. विक्रांत, खरंच इंदिरा सरांना आवडली असेल का खीर? तिला कॉल करूनच बघते. दादू, माझा डेटा संपवू नको हा. थांब ग, थोडंच काम बाकी आहे. अरे यार, पण अजून किती वेळ? मला जायचंय यार. चिकू, तुला चांगलं माहितीये मी काम करत असताना वेळ नाही बघत. बाय द वे, तुला किती टाइम लागणार आहे? मला ती स्मेल इरिटेट करते हा नेल पॉलिशची. मी पण नेल पेंट करताना वेळ नाही बघत दादू. हा हा हा. सॉरी सॉरी सॉरी, अँग्री बर्ड, सॉरी. कॅरी ऑन कॅरी ऑन. हॅलो, बोल ना. हॅलो. हा अश्विनी, इंदिरा सरांना खरंच आवडली का ग खीर? हॅलो हॅलो अश्विनी.